चला आता आपण स्टार्ट करूया. एकच मिनिट. जब से मिले हो मुझे ओ जाने जाना तब से है जाना क्या है दिल का. तुम्ही देखील अशा प्रकारे स्टिच करा. चेन स्टिच सरावातून आपल्याला पटपट यायला लागतं. आपला जर सराव जास्त जर असेल प्रॅक्टिस तर आपल्याला नक्कीच येतं. मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही डाऊट्स वगैरे असतील तरी तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चेन स्टिच करायची आहे आपल्याला. सुरुवातीला आपल्याला सुई ही करायची त्या धाग्यामध्ये आणि घालायची आहे आणि खालचा धागा तो वरती काढायचा आहे. आणि तुम्ही अगोदर पूर्ण हे जे आकार आहेत ना ते अगोदर तुम्ही काढून घ्या मैत्रिणींनो, म्हणजे जेणेकरून ना तुम्हाला ते इझी जाईल. एकदा आकार काढून घेतले ना तुम्हाला ते काढायला पण खूप इझी जाईल. हे बघा आता आपली इथे चेन स्टिच पूर्ण होत आहे. तुम्ही बघू शकता. आणि याच्यानंतर आपण लगेच शुगर बीट्स पण यूज करणार आहोत. चेन स्टिच तुम्हाला का दाखवत आहे कारण की आपण मागच्या व्हिडिओमध्ये चेन स्टिच बघितलेली होती. आणि मग आता आपण ह्या शेपमध्ये आकारामध्ये कशा प्रकारे चेन स्टिच करू शकतो हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघून स्वतः प्रॅक्टिस करून स्वतः देखील बनवू शकतो. काही वेळेस धागा आपल्या हातातून सुटतो आणि सुटल्यानंतर जर आपली चेन स्टिचला थोडा टाईम लागतो बनायला, कारण की धागा हा थोडासा हे असतो ना, थोडासा असा थोडा रफ आणि थोडासा हे म्हणू शकतो सिल्क टाईपमध्ये नॉर्मलचा. तर काही वेळेस आपल्याला आणि काही वेळेस काय होतं सुईमधून पण धागा वर यायला पण कधी कधी आपल्याला थोडासा त्रास होतो, लवकर येत नाही सुईमध्ये धागा आणि तो नाही आल्यामुळे आपल्याला थोडा टाईम लागतो मग चेन स्टिच करायला. असं होतं. काही मैत्रिणींना असं वाटतं की बाबा ह्यांना येतं की नाही, ह्या नवीन येतात शिकावं येत का. पण काही वेळेस कसं होतं माहिती का मैत्रिणींनो, तो धागा आहे ना लवकर वरती येत नाही. आपण ज्यावेळेस धागा खेचायला प्रयत्न करतो ना तो धागा वरती येत नाही मैत्रिणींनो. असं बघा तुम्ही बघू शकता. आता आपण इथे आज चेन स्टिच बनवलेली आहे आणि शेवट आपण इथे आता गाठ मारत आहोत. तुम्ही गाठ पण बघू शकता. अगोदर हा धागा थोडा वरती काढा तुम्ही सुरुवातीला, नंतर खालचा धागा अशा प्रकारे वरती घ्या. तुम्ही बघू शकता हा धागा आला का आणि नंतर हा जो धागा आहे ना इथला जो खालचा धागा आहे ना तो असा आपल्याला हळूहळू असा खेचायचा आहे. थोडा वरती आणि थोडा खालून खेचायचा. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपली स्टिच झालेलं आहे. आजचं हे सर्कल स्टिच केलेलं आहे आपण. दिसतंय का तुम्हाला सर्वांना? जरी काही वाटत असेल तुम्हाला, काही जरी क्वेश्चन असेल तर प्लीज मला विचारा. आता आपण इथे बीट्सचा यूज करत आहोत. हे बघा मी इथे शुगर बीट्स घेतलेले आहेत. यांना शुगर बीट्स म्हणतात आणि हे शुगर बीट्स तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जातात. काही ठिकाणी प्राईज वेगवेगळी असते बीट्सची. आपण ज्यावेळेस खरेदी करायला जातो त्यावेळेस थोडी प्राईज वेगवेगळी असते प्रत्येक शहरानुसार. तर आता याच्यामध्ये आता सुरुवातीला आपण एकच बीड्स यूज करणार आहोत. हे बघा तुम्ही बघू शकता. हे असे एक बीड्स घालायचा, परत हे काढायचा, परत दुसरा बीड्स घेऊन परत आपण तीच प्रोसेस आता कंटिन्यू आपल्याला ठेवायची आहे. आता तुम्ही हीच प्रोसेस कंटिन्यू ठेवा. हे बघा असं. एकदा आपल्याला सराव झाला. काही वेळेस ना बीड्स छोटे छोटे असतात त्यामुळे त्या पॉईंटमध्ये ना आपले जे निडलचं पॉईंट असतं ना त्याच्यामध्ये बसत नाहीत आणि निडलच्या पॉईंटमध्ये नीट न बसल्यामुळे ते धाग्यातून पण खालती सुटत नाहीत. मग त्यामुळे ते बीड्स आपण काय करायचे बाजूला करायचे. आणि जे बीड्स आहेत ना जरा आपल्याला कळतातच घेताना कोणते बीड्स थोडे हे आहेत म्हणून पॉईंट जाऊ शकतो. त्यानुसार आपण चूज करून त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो ते बीड्स असे आणि मग आपण अशी डिझाईन बनवू शकतो. तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही देखील बनवा. जरी काही अडचण असेल तर प्लीज कमेंट्समध्ये विचारा.
मी नक्की तुम्हाला प्रयत्न करेन उत्तर देण्याचा. तुमचे कमेंट्स पण वाचेन, रीड करेन मी. तुम्ही प्लीज कमेंट्स टाका नक्की. ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला कोर्स केला त्यावेळेस आम्ही पण नवीनच होतो. त्यावेळेस आम्हाला देखील थोडी अडचणी आल्या. कळत नसतं सुरुवातीला कसं करायचं कसं नाही ते थोडंसं होतं मागे पुढे, आणि नंतर न येता येता येऊन जातं. मग ज्यावेळेस आम्ही कोर्स हा करायला गेलो ना त्यावेळेस आम्हाला पण काही गोष्टी नव्हत्या जमत, पण नंतर ना हळूहळू आम्हाला जमायला लागलं. आणि याच्यासाठी तुम्ही ना एक 80 सेंटीमीटरचा कपडा घ्या तुम्ही याच्यासाठी, आणि त्याच्यावरच तुम्ही तुमचं पूर्ण वर्क हे करून ठेवा. वर्क बनवलेलं वर्क आहे ना एकाच ह्याच्यावर पूर्ण वर्क तयार करा, म्हणजे कसं तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक वेळेस नवीन कपडा नका घेऊ ताई, एकच कपडा घ्या 80 सेंटीमीटरचा आणि त्याच्यामध्येच तुम्ही ते वर्क कंटिन्यू करा. प्रत्येक जे चेन स्टिच म्हणा किंवा आता आपण जे आज हे बघत आहोत ते देखील तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये ठेवा, म्हणजे तुम्हाला काय होईल की ते परत बघून पण नंतर मग तुम्ही बघून करू शकता, आणि तुम्हाला परत परत येईल ते. एकदा आल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात पण येईल कसं करायचं कसं नाही ते. आपल्याला काही वेळेस बघून पण कळतं. एकदा जर आपण ते केलेलं असलं ना ते काम, तर आपल्याला परत बघूनसुद्धा समजून येतं की आता काय करायचं आहे, आपण आता इथे कसं करायचं आहे ते. हे बघा आज मी अशा प्रकारे बघा बनवलेलं आहे इथे. आता हे आकार काढलेले आहेत, तुम्ही देखील असेच आकार काढा आणि त्याच्यावर तुम्ही बीड्सने हे करा, स्टिच करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा या चॅनलला. जरी तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही समजलं नाही तर परत मला विचारा, मी नक्की त्याचं उत्तर देईन आणि आपण हे करू. हे बघा अशा प्रकारे मी बनवलेलं आहे आणि ते शेवट गाठ दिलेली आहे. तुम्ही देखील अशाच प्रकारे गाठ द्या. आता इथे परत मी चेन स्टिच घेत आहे. हे बघा तुम्ही सुरुवातीला थोडे मोठे मोठे घेतले तरी चालतील. मी तुम्हाला पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं, कारण की सुरुवातीला आपल्याला एवढं पटकन नाही जमत आहे. आणि काही वेळेस काय होतं आपल्याला जी सुई असते ना काही वेळेस आपली पण सुई अशी कपड्यामध्ये गुंतते. ज्यावेळेस आपण जो कपडा घेतलेला असतो ना त्याच्यामध्ये गुंतते बघा, माझी पण इथे गुंतते. मग आपल्याला हे करायचं नाही, आपण परत प्रयत्न करायचा. प्रयत्न करूनच आपल्याला जमतं ते. असे आमचं पण सुरुवातीला खूप हे व्हायचं, आमची तर स्टिच पण व्यवस्थित होत नसायची, खूप मग हे व्हायचं. आणि नंतर न येता येता यायला लागलं बघा. असं आहे, सुरुवातीला असंच होतं, येत नसतं आपल्याला. काय आपण नवीन शिकावं असतो, आपण ट्रेनिंग घेत असतो त्याचं कशाप्रकारे शिकायचं कशाप्रकारे नाही, आणि नंतर न मग येतं. यायला लागल्यामुळे एवढं छान येतं ना, आपण खूप छान छान बनवू लागतो. मग स्वतःचे ड्रेस ब्लाऊज आपल्या घरात जर लहान मुली असतील तर त्यांच्या पण ड्रेसवर आपण स्वतः वर्क करू लागतो बघा, आणि खूप छान दिसतं. आपण आपल्या आवडीनुसार ते वर्क करू लागतो. आम्ही ज्यावेळेस शिकलो आहे ना त्यावेळेस आम्हाला अशाच पद्धतीने, जसं आत्ता मी तुम्हाला सांगत आहे ना पूर्ण पद्धत, त्याच पद्धतीने आम्ही पण शिकलेलो आहोत. तीच पद्धत आता तुम्हाला इथे सांगत आहे. की असं वाटतं की मला की चला सगळ्यांनी शिकावं, प्रत्येकाला आलं पाहिजे. स्वतःचं स्वतः आल्यानंतर खूप छान वाटतं करायला. मला असं वाटतं की सगळ्या माझ्या जेवढ्या पण मैत्रिणी आत्ता लाईव्हला बघत आहेत त्यांनी देखील शिकावं असं माझी अपेक्षा आहे, असं मला वाटतं. कारण की प्रत्येकजण जरी शिकलं ना तर स्वतःचं स्वतः करू शकतं वर्क. आणि कसं प्रत्येकाच्या डोक्यात छान छान आयडिया असतात,
त्या आपल्या पद्धतीने करतात. मग छान आपल्या विचारानुसार आपल्याला जसं आवडेल तसं त्या पद्धतीने आपण छान डिझाईन बनवू लागतो. तुम्ही देखील छान छान डिझाईन बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही बनवलेल्या डिझाईन कशा आल्या कशा नाही ते प्लीज कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे जेणेकरून मला पण कळेल की बाबा हो सगळ्या ताई जेवढ्या आहेत, जेवढ्या आत्ता माझ्या मैत्रिणी आत्ता बघत आहेत, त्यांनी करून मला रिप्लाय दिला याचा मला खूप आनंद होईल. आता इथे शेवटला मी परत गाठ देत आहे. हे बघा इथे शेवटला परत याच्यामध्ये गाठ देत आहे. हे बघा अशा प्रकारे मी गाठ दिलेली आहे, ते बघू शकता. आता इथे मी परत एकदा शुगर बीट्सचा यूज करून दाखवते तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला समजेल कशा प्रकारे आपल्याला वर्क करायचं आहे ते. हे बघा असे एक एक शुगर बीट्स घ्यायचे आणि परत आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे. आपण जशी अगोदर जी प्रोसेस केली होती या व्हिडिओमध्ये, आत्ताच्या चालू व्हिडिओमध्ये, त्याच प्रकारे हे बघा एक शुगर बीट्स घ्यायचा, परत टाकायचा आणि परत हे खेचायचा धागावरती घेऊन परत शुगर बीट्स टाकून परत तीच प्रोसेस कंटिन्यू आपल्याला करायची आहे. आणि ज्यावेळेस आपण स्वतः डिझाईन बनवतो ना, एवढी छान दिसते ना, खूप छान दिसते बघा डिझाईन. आणि आपल्याला आवडतं मेन म्हणजे आपण स्वतः ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस आपला आनंद तो एक वेगळाच असतो बघा. छान असतो आनंद आपला. ज्यावेळेस आपण स्वतःचं काहीतरी करतो ना त्यावेळेस आनंद खूप वेगळाच असतो. तुम्ही देखील मला कमेंट्समध्ये सांगा बनवल्यानंतर, जेवढ्या पण तुम्ही डिझाईन्स वगैरे जे काही बनवले ते प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगाल, अशी मी आशा करते. आणि जेवढ्या पण माझ्या ताई मैत्रिणींनी बघत आहेत त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा या चॅनलला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जेवढे पण व्हिडिओज आहेत ते पाहता येतील या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः वर्क करू शकाल. जरी तुम्हाला काही अडचणी असेल तर प्लीज विचारा कमेंट्समध्ये ताई. एक एक बीड्स घालून अशा प्रकारे करायचं. कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि तुम्हाला हा व्हिडिओ पाहून कसं फील झालं तेही सांगा. आणि मी सांगितलेली इन्फॉर्मेशन कशी वाटली ते प्लीज व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सांगा तुम्ही. सुरुवातीला तुम्हाला हे सगळं मटेरियल आणावं लागेल. मी तुम्हाला अगोदरच मटेरियल हे केलेलं आहे, व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. सगळं व्हिडिओचं मटेरियल आहे, सुरुवातीचा जो पहिला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. आणि आजचा हा आपला व्हिडिओ तिसरा असणार आहे क्लासेसमधला. घरी बसून आरी वर्क कशा पद्धतीने आपण शिकू शकतो त्याच्यासाठी हा आपला तिसरा नंबरचा क्लास आहे, म्हणजे दिवस तिसरा आहे. तुम्ही दर दिवशी एक एक दिवस बघून प्रॅक्टिस करा. सुरुवातीला काय लगेच येणार नाही. सुरुवातीला तुम्हाला चेन स्टिचची खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि चेन स्टिचची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे हे जे स्क्वेअर आहेत ना ते तुम्हाला करावे लागणार आहेत. तुम्ही पहिल्यांदा त्या प्रकारचे स्क्वेअर करा, जेणेकरून स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर नका करू
तुम्ही सुरुवातीला अशी स्टिच करत जा, चेन स्टिच करत जा वेगवेगळ्या आकारामध्ये. आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा गेलो होतो त्यावेळेस आम्हाला देखील असंच करायला सांगितलेलं की तुम्ही स्टिच करा सगळ्या ह्याच्यावर. अशी पूर्णपणे वेगवेगळ्या स्टिच केल्या आम्ही. तर तुम्ही इथे बघू शकता आता आज आपण हे बनवलेलं आहे आकार. तर तुम्ही देखील बनवा आणि जेवढे पण आत्ता ताई व्हिडिओ बघत आहेत त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा या चॅनलला. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नवनवीन डिझाईन बघता येतील. आणि जेवढे पण व्हिडिओ मी आता अपलोड केलेले आहेत तेवढे तुम्ही नक्की बघा, जेणेकरून त्याच्यामध्ये खूप नवनवीन डिझाईन आहेत. तुम्ही देखील तशा प्रकारच्या डिझाईन बघून बनवू शकाल. चला, आजचा आपला क्लासेस इथेच थांबत आहे. घरी बसून शिका आरीवर्कचा क्लास आपला इथेच थांबत आहे. आजचा दिवस आपला 3रा होता. आज जेवढ्या पण ताई बघत आहेत, माझ्या मैत्रिणी बघत आहेत, त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा या चॅनलला. चला ओके, भेटू आपण नेक्स्ट 4थ्या व्हिडिओला. आपण नंतरनं भेटूया. दिवस 4था असेल आपला. चला बाय बाय. नमस्कार मैत्रिणींनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच कशी बनवायची ती बघितली होती. कशा पद्धतीने आपण चेन स्टिच बनवू शकतो त्याची आपण प्रॅक्टिस केलेली आहे. आज आपण इथे बघणार आहोत की वेगवेगळ्या आकारामध्ये आपण चेन स्टिच आणि बीड्स कसे यूज करू शकतो, शुगर बीड्स, हे बघणार आहोत. तर चला आता आपण स्टार्ट करूया. त्यासाठी तुम्ही हा जरीचा धागा आहे ना, त्याला तुम्ही असा एक डब्बा करा जेणेकरून की तो डब्बा आहे ना व्यवस्थित राहील खाली आणि हा धागा पण इकडे तिकडे पळणार नाही. तर चला आता आपण स्टार्ट करूया. सुरुवातीला आपण इथे तुम्ही सुरुवातीला अगोदर सगळे हे काढून घ्या, काय आकार काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते आकार इझी जातील. हे बघा, आता आपण अशा प्रकारे चेन स्टिच अगोदर धागावरती काढलेला आहे. हा धागावरती काढल्यानंतर आपण इथे परत हा धागा असा हळूच वरती काढायचा आहे आणि ह्या प्रकारे आपण आता ही चेन स्टिच बनवत जाणार आहोत. आता चला आपण सगळ्यांनी चेन स्टिच बनवूया.